वारणा नदी पात्र पाचव्यांदा पात्राबाहेर तर निलेवाडी आयतवडे खुर्द पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी हे गाव पूरग्रस्त गाव असून नेहमी या गावाला महापुराचा फटका बसत असतो। यावर्षी सुरुवातीच्या काळामध्ये झालेल्या पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती, पण मधल्या काळामध्ये पावसाने खंड दिल्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली नाही। परंतु कालपासून धरण परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांच्या मधून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ असून चिकुर्डे येथील वारणा नदी पात्र पाचव्यांदा पात्राबाहेर गेले, तर निलेवाडी आयतवडे खुर्द पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। पात्राबाहेर पडलेलं पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जाऊन शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। यावर्षी मे महिन्यापासून पाऊस चालू झाल्यामुळे आज पाचव्यांदा वारणा नदीचं पाणी हे पात्राबाहेर आलं आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं। शेतचारा असो, शेत जमिनीत पाणी गेल्यामुळे तर शासनाने यासाठी योग्य ती पावले उचलून त्यांना मदत करावी, त्यांची नुकसान भरपाई करावी, ही शेतकऱ्यांच्यातून तीव्र भावना आहे। पाऊस आणि धरणातील विसर्ग असाच सुरू राहिला तर पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते। या पार्श्वभूमीवर आज माननीय तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर, मंडल अधिकारी अमित लाड, तलाठी शैलेश काईंगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष थापकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष भापकर यांनी भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली आणि पूरस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी द्यावयाची दक्षता या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा केलं। पाणी पातळी वाढली तर निलेवाडीला संपर्क करणारा चिकुर्डे पूल निलेवाडी मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली तर नियोजित ठिकाणाला स्थलांतर करावे असे आवाहन तहसीलदार यांनी ग्रामस्थांना केले। केके न्यूज साठी वारणा नगरहून सनी काळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।